हे गाइज वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग. कशा सर्व आय होप सर्व मस्त आणि मजेमध्ये असणार आहे. सो आजच्या ब्लॉगची सुरुवात झालेली आहे गरम गरम वड्यांपासून. बघू शकता मी बनवलेले आहेत हे साबुदाण्याचे वडे. आणि इकडे आहे ही गाय, पण हिला मी पहिलेच पोळी दिलेली आहे तरी सुद्धा ती इथं बसली आहे. आणि हे पा छचुंदरी, ये छचुंदरी ना सुनने वाली नहीं है ये. इसको मारना पड़ेगा गाइस, इसको मारना पड़ेगा. असं ते केलं का काय मग तू वाढदिवसाने कधी सगळं सगळं पार्टी मारते काय करते गाइस मेरी मम्मी का बर्थडे है और ये खुद ही सबको बता रही है कि ये मेरा बर्थडे है. मी टाकलंच नाही काय तर काय ऐसा सांगताय? ऐसा कोई होता है क्या यार? अपने मुंह से ही अपना बर्थडे बताते हैं क्या गाइस? और ये अपने मुंह से ही लोगों को बता रही है कि मेरा नाही हो, बर्थडे फक्त है. तुलाच सांगितलं होतं. कुछ भी यार, कुछ भी. हे हो यार. पागल औरत. चलो हे होते हैप्पी सगळ्याला बर्थडे. सांगू नये आता सगळ्यांना हॅपी बर्थडे. थैंक यू. थँक्यू. थैंक यू. उसको आता नहीं है, वो अनपढ़ है ना गाइस, इसकी वजह से. फिर ये देखो मेरे नक्शे कदम पर कैसे चलती है. जैसे मैं एक एक पैर ऐसे ऐसे डालती हूँ और उधर से वो अभी इंसल्ट कर देती हूँ गाइस. ये एनिमल लोग, ये कैट्स, ज्यादातर कैट्स ही, डॉग तो नहीं, पर ये कैट्स जो होती है ना वो इंसल्ट कर देती है गाइस. फिर के ये अंडे के स्ट्रे के पास जा रही है. में अंडा नहीं है, कुछ नहीं है. चल हट. ये सुनती नहीं है, जान दो गाइस. मैंने ये वड़े बनाए हैं, बर्थडे बर्थडे है इसलिए मैंने ये वड़े बनाए हैं गाइस. तो ये ये वड़े 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 गाइस, वड़े. और चटनी कौन खाएगा? तेरा बाप की तेरी माँ? असं झालं. इसको नहीं चाहिए गाइस. तो अब मैं ये वापस से ले जाती हूँ और वापस से लेके आऊंगी मैं, क्योंकि मैं और वो मिनी ब्लॉग के लिए शूट करूंगी. वापस से मैंने यहाँ पे रख दिया है गाइस. सो देख सकते हैं आप लोग ये कैसे छुप रही है गाइस. मैंने जब वीडियो स्टार्ट किया तो ये ना अपना मुंह छुपा रही थी, अब दिखा रही है. हे असं असं करूंगी, असं असं करूंगे. झोपून जा, झोपून जा रोजू, झोपून जा. जसं की तुम्हाला माहिती आहे माझ्या मम्मीचा बर्थडे होता आणि तो काल होता. आणि मी जे तुम्ही व्हिडिओ बघितला तो मी कालचा शूट केलेला आहे, ज्या दिवशी मम्मीचा बर्थडे होता 4 ऑगस्टला. आणि आज जो व्हिडिओ मी बनवत आहे तो आहे 5 ऑगस्टचा. तर मी नेहमी माझ्या मम्मी आणि पप्पांचे बर्थडे सेलिब्रेट करत आलेली आहे. पण मी काल माझ्या मम्मीचा बर्थडे सेलिब्रेट नाही केला, जस्ट बिकॉज की माझं मूड खराब होतं. आणि माझं मूड खराब होतं माझ्या पसंदीदा मर्दमुळं, पसंदीदा पुरुषमुळं. तर मला एक कळलं कि अगर अपना पसंदीदा मर्द हमसे नाराज हो या फिर हमारे साथ ना हो तो ना बहुत बुरा लगता है, किसी चीज में मन नहीं लगता. बरोबर नाही? अशाच टाईपची काहीतरी गोष्ट माझ्यासोबत झाली काल, की माझं ना परवाच्या दिवशी थोडं भांडण झालं होतं छोट्या गोष्टीवरनं. तर त्या गोष्टीवरनं मी आत्तापर्यंत, कालपर्यंत सॅड, आज पण सॅडच आहे, आमचं बोलणं बंद आहे. दॅट्स वाय माझं मूड झालं नाही मम्मीचा बर्थडे करण्याचा. आणि मी मम्मीचा फर्स्ट टाइम बर्थडे नाही केला. आणि मम्मीने मला काही विचारलं नाही की तू बर्थडे का नाही केला, पण तिच्या डोळ्यामध्ये एक आशा होती की मी बर्थडेचा केक आणेल आणि कट करेल. पण नाही, माझं मन नाही झालं. लिटरली गाईज माझं मन नाही झालं, कारण की मी खुशच नाही आहे अंदरून. तर मग मी तिच्यासोबत खुशी सेलिब्रेट करून काहीतरी करू. आयुष्यामध्ये कसं असते, कोणाच्याही आयुष्यामध्ये जर जी व्यक्ती आपल्याला पाहिजे असते त्या व्यक्तीसोबत जर आपण असू, खुश किंवा दुःखी जे काही असू, पण ते व्यक्ती असणं खूप गरजेचं असते. तसंच आता माझ्या आयुष्यामध्ये असं आहे की माझा एक पसंदीदा पुरुष आहे, तुम्हाला सर्वांना माहितीच आहे. पण तो आहे ना, कधी खूप चांगला असतो आणि कधी खूप वाईट असतो. आणि असं का होते मलाच माहिती नाही, कोणाची नजर लागते की काय लागते. पण मला सगळ्यांना एकच सांगायचं आहे, कोणत्या पण एखाद्या पुरुषाला, एखाद्या मुलाला, ज्याला गर्लफ्रेंड आहे, ज्याला बायको आहे, मला एकच सांगायचं आहे की बघा, जे बाहेरचे व्यक्ती असते ना त्यांच्यामुळे कधीच आपल्या रिलेशनशिपमध्ये खराबी आणू नका. आपल्या बायकोसोबत खराब वागू नका, आपल्या गर्लफ्रेंडसोबत खराब वागू नका. ते जे बाहेरचे लोक असतात ना ते तुम्हाला कधी लाईफमध्ये साथ देत नाही. बरोबर नाही? जे जे काही असते ती आपली लाईफ पार्टनरच आपल्याला साथ देत असते, आपली गर्लफ्रेंडच साथ देत असते. बरं, सगळ्याच गर्लफ्रेंड साथ देते असं नाही, पण जी आपली खरोखर माहित असते प्रत्येकाला की आपली गर्लफ्रेंड कुठेपर्यंत आपल्याला साथ देणार आहे, काय देणार आहे. तर बस जी साथ देत असते, जो साथ देत असते त्या व्यक्तींसाठीच म्हणायचं आहे मला, की अशा व्यक्तींना दुखावून काहीही फायदा नाही आहे. अदर आपण बाहेरच्या व्यक्तींसाठी आपल्या जवळच्या व्यक्तीला दुखवत असतो विनाकारणच. ते बाहेरचे व्यक्ती कधी आपला साथ देत नाही, आपला नेहमी खराब चितत असते. बस आपल्या जवळून त्यांना फायदा असते, त्याच्यामुळे ते आपल्यासोबत राहते. ही गोष्ट कधी तुम्हाला कळणार आहे? आपला साथ हे फक्त आपले आई बाबा किंवा आपली बायको देऊ शकते, त्याच्या व्यतिरिक्त कोणी देऊ शकत नाही. हो, मी बायको नाही आहे, पण होऊ शकते ना कधीतरी. आपला प्लॅन आहे, आपण होणार आहे, पण त्या प्लॅनवरही तू आतापासून पाणी फेरत आहे. सो मी काहीच बोलू शकत नाही. खूप काही गोष्टी आहे डीपमध्ये बोलण्यासारख्या, पण
जाऊ द्या, न बोललेलं बरं आहे. वेळ येईल तेव्हा मी सगळं सगळं सांगेल, सगळं सगळं करेल. कसं असते आयुष्यामध्ये आपण चुका करत असतो आणि त्या चुकांचा भुगतान आपल्याला भोगावा लागतो. सेम माझ्या लाईफमध्ये असं झालेलं आहे, की मी काही चुका केल्या आहे, त्याच्यामुळं मला हे सगळं भोगावं लागत आहे. पण अजून किती दिवस काय भोगावं लागणार आहे मला माहिती नाही. पण चला असू द्या. कालचा दिवस माझ्यासाठी खराब गेला. माझ्या मम्मीचा एवढा चांगला बर्थडे होता आणि तो मी सेलिब्रेट केला नाही आणि याच मंथमध्ये 23 तारखेला माझे पप्पा पण एक्सपायर झाले होते आणि याच मंथमध्ये 28 तारखेला सुद्धा माझा बर्थडे आहे. आणि नेहमीच मी येत्या वर्षापासून बघत आहे, की जो माझा पसंदीदा पुरुष आहे, तो माझ्या बर्थडेच्या दिवशी बर्थडेच्या मंथपासून फर्स्ट तारीखपासून तर लास्ट माझ्या बर्थडेच्या तारीखपर्यंत नुसतं असाच वागत असतो. त्याला माझा बर्थडे सेलिब्रेट करायचा नसते, त्याला माझ्या बर्थडेसाठी काही करायचं नसते किंवा त्याला चांगलं राहायचं नसते. असं काही असते त्याच्या मनामध्ये काय आहे मला काही माहिती नाही त्याच्याबद्दल. पण जो माझ्यासाठी ऑगस्ट महिना असतो ना, तो बर्थडे मम्मी आणि माझा बर्थडे असते आणि पप्पा माझे त्याच महिन्यात गेले आम्हाला सोडून. तर ना म्हणजे हा मंथ ना माझ्यासाठी खराबच आहे असंच म्हणू शकते. मी कधीच ऑगस्ट महिना माझ्यासाठी चांगला गेलेला नाहीये. नेहमी माझ्यासाठी ऑगस्ट महिना खराबच गेलेला आहे. देव करो मला मरणही ऑगस्ट महिन्यातच येवो. कारण की हा महिनाच मी करून दिलेला आहे फिक्स, की नाही ह्या महिन्यामध्येच सगळं दुःख आलं पाहिजे आयुष्यामध्ये. कारण हाच महिना माझा सगळ्यात जास्त खराब जातो आणि मला एक्स्पेक्टेशन होते, की मी माझ्या मम्मीचा बर्थडे सेलिब्रेट करेल.